ती गवळणी तवती पालती दुधाने पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरी तया विना नाशी नव्हे दुसरी आयसी म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुण आणिला म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे यंत प्रविश मम वाचमिमां प्रसुत्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्यावच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्मो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे देही प्रेम काही कळा ऐसे देही प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही कळा पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील आहेत. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी कडक झालाय आवाज. अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामधील ही शेवटची म्हणजे महाप्रसादाची काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा भाऊंच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की जगद्गुरु तुकोबरायच्या बीजेनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला आणि मला देहूला नरी जायचं जमलं तरी देहूला जो उत्सव जगद्गुरु तुकोबरायचा महाराष्ट्रातले सर्वच वारकरी मंडळी साजरे करत आहात तेवढ्याच आनंदानं आपण एवढा सुंदर हा सोहळा साजरा करत आहात. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये
ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात दादांनो की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा उत्सव साजरा करायला मिळतो. एक सांगू तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं काही उत्सव घडले पाहिजेत रे गड्यांनो. त्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजेत एक, आणि दुसरा उत्सव देवाचा घडला पाहिजे, साधूचा घडला पाहिजे. सांगू तुम्हाला, हल्ली लोक देवाचेही उत्सव करायला तयार नाहीये आणि हल्ली लोक साधूचेही उत्सव करायला तयार नाहीये. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली आहे. महाराज 90 तुझं योगदान काय या समाजासाठी म्हणून तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे. खरं सांगू का महाराज, माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं, आईचा उत्सव साजरा केल्यानंतर थोडंफार पुण्य पडल, वडिलाचा केल्यानंतर पुण्य पडल, पण साधूचा उत्सव आणि देवाचा उत्सव साजरा केल्याशिवाय माणसाच्या पदरामध्ये पुण्य पडूच शकत नाही. देवाचा उत्सव का साजरा करायचा? नाटाच्या अभंगामध्ये प्रमाणे, जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण हो, गायीन गुण तया. जिने हा जीव दिला दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण अभंगामध्ये माझ्या तुकोबरायची भूमिका स्पष्ट आहे. जेने हा जीव दिला दान, ज्या विश्व मालकाने तुम्हाला एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये जन्माला घातलं, बसणारी मंडळी लक्ष द्या थोडं कीर्तनाकडे माझ्या. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय एक, आपण रामनवमी साजरी करतोय दोन, आपण दत्त जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय मायबाप. पण देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाहीये. पण साधूचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज झाल्याशिवाय राहत नाहीये. साधूचा उत्सव का करायचा? एका हिंदी कवीने वर्णन केले, तो सांगतो पहा. मैं संतन को दास संत मेरे मुकुटमणी. मी साधूचा दास आहे, मी संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. साधूचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतो. तुकोबरायचं प्रमाण, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. बसणारी मंडळी, साधूची सेवा केली की देवाची सेवा प्राप्त होते. देव सारावे परते, संत पुजावे आरते. आणि बसणारे मायबाप, इथं बसणाऱ्या सर्व माझ्या आई बहिणी, वडीलधारे मंडळी, आपण भाग्यवान आहोत की जगद्गुरु तुकोबराय सारख्या एका मोठ्या साधूचा उत्सव तुम्हाला आणि मला करायला मिळतो. अरे जगद्गुरु तुकोबराय या महाराष्ट्रातले पहिले संत आहे गड्यांनो. तुकोबराय सारखा महात्मा, तुकोबराय सारखा वैराग्यवान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येईल म्हणून काही सांगता येत नाही महाराज. आतापर्यंत जेवढे काही प्रचार करणारे लोक झाले, संप्रदायाच्या सर्वच प्रचार करणाऱ्या माणसाने वारकरी संप्रदाय गरीब आहे समाजाला सांगितलेलं आहे. तुकोबराय गरीब आहे समाजाला सांगितले, पण मी या मताचा महाराज आहे. तुकोबराय सारखा माणूस गरीब कसा असू शकतो महाराज? तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तरी तुम्ही तालुक्यात कोणाला भेट नाही महाराज. जिल्ह्याचा खासदार जर तुमच्या ओळखीचा असेल तर जिल्ह्यात तुमची गाडी कोणी अडवत नाही. मग तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असेल तर तुम्ही कोणाला भेट नाही. जिल्ह्याचा खासदार जर ओळखीचा असेल तर तुम्ही जिल्ह्यात कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्या राजाचं नाव ऐकल्यानंतर आदिलशाही मुघलशाही थरथर थरथर कापत होती, तो राजा जर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत असेल, तुकोबराय गरीब म्हणायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे.
संप्रदाय कालही गरीब नव्हता आणि संप्रदाय आजही गरीब नाहीये आणि संप्रदाय उद्या सुद्धा गरीब राहणार नाही. तुकोबरा हयात असताना तुकोबराला कोणी महाराज नव्हतं म्हणत. तुकोबरा हयात असताना कोणी तुकोबराला बाबा म्हणत नव्हतं, स्वामीजी म्हणत नव्हतं, शास्त्री म्हणत नव्हतं. तुकोबरा हयात असताना लोक तुकोबराला तुकोबा शावकार म्हणायचे महाराज. आणि व्यवहाराचा एक नियम आहे, भिकाऱ्याला कोणी शावकार म्हणत नाही. व्यवहाराचा नियम काय आहे? भिकाऱ्याला कोणी शावकार म्हणत नाही, पैशावाल्यालाच लोक शावकार म्हणतात. अरे 12 गावची जहागिरी होती, 350 एकर जमीन, सोनं नाणं हिरे माणिक मोती, नौकर चाकर, काय तुकोबरायचं वैभव होतं महाराज. लोक पुढारी लोक कीर्तनात उभे राहिले की सांगतात की या सरकारनं कर्जमाफी केली आणि त्या सरकारनं कर्जमाफी कोणीच केली नाहीये. या महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायाने केलेली आहे महाराज. याचा संप्रदायाला अभिमान असला पाहिजेत, स्वाभिमानही असला पाहिजेत आणि गर्वही असला पाहिजेत. त्या तुकोबरायची परिस्थिती महाराज एवढी हलावली, दुष्काळ पडला. एक सांगू का महाराज, ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं धन जाईल ना, लक्ष देऊन ऐका बरं, धन एकटं जात नाहीये. धन गेलं की धनासोबत माणसाचा मानही जातो महाराज. आणि अजून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी धन येईल ना त्या दिवशी एकटं धन येत नाही. धन आलं की बरोबर मान सुद्धा घेऊन येतं महाराज. धन गेल्यानंतर आपोआप मान जातो. महाराज सांगतात, दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान, श्री एक अनन करिता मेली, श्री एक अनन करिता मेली. बसणारे मंडळी, दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि एवढी जगद्गुरु तुकोबरायची परिस्थिती खालावली हो. गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये, गावची शावकारकी गेली यात नवल नाहीये. अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं, यात काहीच नवल नाहीये. तुकोबरायची बायको सुद्धा अन्न करता मरण पावली. पण 4092 अभंग गाथ्याचे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. एक अभंग असा दाखवा की त्या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने पांडुरंगाकडे तक्रार केली की देवा माझी बायको मरण पावली नाही. उलट तुकोबराय देवाला सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेले, बरिया दुष्काळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली. बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा बरं झालं गड्या जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. खरं सांगा, एखादं संकट जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलं तर देवाला शिवाय देणारी जाते महाराज आपली. थोडं जरी आपल्या मनाच्या विरोधात झालं तरी लोकांना देवाला शिवाय देतो, देवा एवढी तुझी वारी करतो, एवढं तुझं भजन करतो आणि एवढं मोठं संकट माझ्या जीवनामध्ये कसं आलं. पण ज्या महात्म्याची बायको अन्न करता मरण पावली, त्या महात्म्याने येत किंचितही देवाकडे काय केली नाही, तक्रार केली नाही. म्हणून बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबरायचं जीवनचरित्र जर पाहायला गेलं तर आपल्यासारख्या लोकांनी किती जरी तुकोबरायचं वर्णन केलं तर होणार नाही. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा. काही साधकांनी तुकोबरायला विचारलं, बाबा सर्व समाज तुमचं वर्णन करतोय पण तुमचा अधिकार काय, तुम्ही आम्हाला तोंडाने सांगा. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरहाने वाहावा भार माथा, भार माथा एरहाने वाहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरहाने वाहावा भार माथा.
हिराने वाहवा भार माता वेदाचा तो अर्थ आमासीच ठाव वेदाचा तो अर्थ आमासीच ठाव हिराने वाहावा भार हिराने वाहवा भार माता वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराने वाहवा भार माता एराने वाहवा भार माता वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा हिराने वाहवा भार माता हिराने वाहवा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराने वाहावा भार माता. जगद्गुरु तुकोबरायचं किती जरी जीवनचरित्र उच्चारलं तरी कमीच आहे महाराज. तुकोबरायचं जीवन हे सागराही पेक्षा खोली त्याची आहे आणि आकाशाही पेक्षा व्यापकता तुकोबरायच्या चरित्राची आहे. पण आज तुकोबरायचं बीजेचा उत्सव आहे. अख्खा महाराष्ट्र माझ्या बीजेचा उत्सव जगद्गुरु तुकोबरायचा खूप आनंदानं साजरा करतोय. जगद्गुरु तुकोबरायला नेण्यासाठी जगाचा मालक आला. इथंही काही लोक शंका घेतात पण त्या घुबडांच्या नादी लागायचं नाहीये. बरेचसे काही घुबडं म्हणतात की जगद्गुरु तुकोबरायचा खून झालेला आहे. अशा घुबडांचं ऐकायचं नाहीये. अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. बसणारे मंडळी, या महाराष्ट्रात एक नियम आहे गड्यांनो. ज्या माणसाला चांगलं काम करून प्रसिद्ध होता येत नाही ते चांगल्याला नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात करते. म्हणून या लोकांचा विचार ज्ञानोबरायचं अस्तित्व मानण्याचा नाही प्रयत्न केला तरी सूर्याचं अस्तित्व हे कालही होतं, सूर्याचं अस्तित्व हे आजही होतं आणि सूर्याचं अस्तित्व हे उद्याही आहे. आणि खून कोणी केला? वामनाने केला. काय लावून देतील कुठं काय गोळा काही कळत नाही महाराज. अरे जगद्गुरु तुकोबरायचा खून जर एखाद्या ब्राह्मणाने केला असता आणि हे जर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला कळलं असतं, अरे ज्या काळामध्ये आदिलशाही मुघलशाही राजाला पाहिल्यानंतर थरथर कापत होती, त्या राजाच्या गुरुला जर एखाद्या माणसाने मारला असतं तर कुठंतरी इतिहासामध्ये उल्लेख आला असता ना महाराज की त्याला संपवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आणि फक्त तुकोबारायच आहे याचा गाथ्यामध्ये पुरावा आहे. बाकीच्यांना गुरु म्हणायचं हा भेटगाठ झाली असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आपल्या वारकऱ्यांना मान्य असले पाहिजे तुकोबारायच. बाकीच्यांना गुरु म्हणायचं नाहीये. आणि बाकीच्यांना गुरु म्हणायला मी स्वतः तरी तयार नाही. तुम्हाला म्हणायचं असेल तुमच्या मनाची तयारी. तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? गाथ्यामध्ये प्रमाण आहे, गाथ्यामध्ये अभंग देईल मी तुम्हाला. बाकीच्यांचे प्रमाण अजिबात आम्हाला मान्य नाहीये. आणि बाकी कोणी मी तुम्हाला सांगितलं नाही. हे कसं आहे माहिती आहे का? एखाद्या आमदारासोबत सहज जरी फोटो काढला लोक म्हणतात त्या आमदारांना मी दररोज बसतो, ते ओळखत बी नाही याला. तसं काही लोकांचं चरित्र आहे, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आपण भाष्य करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन आहे. आपल्याला काल्याचंही कीर्तन पाहायचं. जगद्गुरु तुकोबरायच्या वैकुंठाचा सोहळाही पाहायचा आहे. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मानण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हा केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये ज्या ज्या वेळेस चरित्र केलं त्या चरित्राचा काय करायचा, उच्चार करायचा आहे. भगवंताच्या अवताराचा इतिहास श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन ऐक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुळशीदासजींनी किती सुंदर केलं पहा. हा जब जब होए धर्म की हानि हो बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा हो हर ही कृपा निधि सज्जन पीरा.
राम सिया राम जय जय राम. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं आणि तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं. पहा, धर्म रक्षावया अवतार कैसे, रक्षावया अवतार कैसे, धर्म रक्षावया अवतार कैसे, रक्षावया अवतार कैसे, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त अंबरुसी साठी जन्म सोशियले, अंबरुसी साठी जन्म सोशियले, अंबरोजीसाठी जन्मसोशी, अंबरोजीसाठी जन्मसोशी. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. बसणारे मंडळी, द्वापार युगाची परिस्थिती तशीच झाली. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सगळ्यात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होतंय. कोणाला होतंय? पृथ्वी मातेला. पृथ्वी माता रडायला लागली, ब्रह्मदेवाकडे गेली. ओ ब्रह्मदेवा, पापी जे या भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे, त्यांचे दिदला असे त्रास ऋषी मुनी सकाळ न पूजिती कोणी देवा एक, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. ब्रह्मदेवा, अहो राक्षसांच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये, राक्षसांच्या भीतीने कीर्तन बंद झाले, मंदिरं बंद झाले, काहीतरी करावं लागतं. सगळे देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंची स्तुती सुरू केली. मंडळी, मला तुम्हाला एवढंच सांगायचं, एवढा सुंदर सप्ताह आहे भाऊ. आपला सप्ताह जर चांगला व्हावा वाटत असेल, दिवसांदिवस सप्त्याची जर ग्रोथ व्हावा वाटत असेल, तर एक नियम तुम्ही माझा ध्यान देऊन ऐका. कारण माणसाला एवढं स्तुती आवडती महाराज, बाबा 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 बाबा. आणि कीर्तनकारा कोणतं पद घ्या का काही घ्या, हा पंगत दिली चांगली गोष्ट आहे, देवान तुमच्याकडून केलं पाहिजे का 1 तास तुमचंच वर्णन करायचं? अजिबात नाही. ही पद्धत कीर्तनकाराने सुद्धा बंद केली पाहिजेत महाराज. बावळे तारखी वाढण्यासाठी कोणाची लाल करत बसतात. अरे तुमचा विश्वास नाही ज्ञानोबराय तुकोबरायवर. तुमच्या प्रारब्धात असलं तरच तुम्हाला कीर्तन भेटणार आहे आणि तुमच्या प्रारब्धात असलं तरच तुम्हाला सगळं काही भेटणार आहे. तुम्ही असं याचं आणि त्याचं वर्णन एवढं गोड देवाचं वर्णन केलं. ह्या वर्णनामुळे मला किती त्रास झाला. परवा दिवशी सुरूरला कीर्तन होतं भाऊ माझं. आता नेहमी माझ्या संपर्कातला माणूस आहे, 20 वर्ष कटिंग असते, 1-2 हजार ठीक आहे, डायरेक्ट एवढे काटणं लोकांचं लय झालेलं आहे महाराज. आम्ही तर की कठीण ताळ आहे. म्हणून खरं सांगू का, स्तुती करायची माणसानं देवाची आणि निंदा सुद्धा कोणा करायची? देवाची. हे सगळे देवता एकत्रित झाले, भगवान विष्णूंकडे गेले, भगवान विष्णूंची स्तुती सुरू केली. सशंख चक्रम सकिरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्षस्थलकस्तोश्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. एवढं गोड वर्णन केलं महाराज. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. एवढं गोड वर्णन ऐकल्यानंतर जगाचा मालक महाराज गदगद झाला आणि जगाच्या मालकानं 2 हात वर केले, आशीर्वाद दिला. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, तळमळ मानसी करू नका, तळमळ मानसी करू नका. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका, तळमळ मानसी करू नका, तळमळ मानसी करू नका. जगाच्या मालकानं हात वर केले आणि त्या देवानं सांगितलं, हे बाबांनो काळजी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. आता अवतार घेणं एवढं सोपं आहे का महाराज? पक्ष स्थापन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी घरचे 40 आमदार नको का? कमीत कमी 30 तर पाहिजेत, 25 तर पाहिजेत. एकटा माणूस कसा पक्ष स्थापन करणार आहे? देवाने विचार केला, मी आश्वासन दिलंय, पण अवतार घेणं एवढं सोपं नाही. जसे देव उठले तसे शेषाकडे गेले. शेष म्हणजे लक्ष्मणजी. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतार घेऊ. आता ओ शेषराव, अवतार घ्यायचा आपल्याला. शेषाने हात जोडले, म्हणे भाऊ मी सगळ्यांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार. अबे मागच्या जन्मात तुझा लहान भाऊ झालो रे देवा, 14 वर्ष उपवास करावा लागला. माया हो,
रामायणामध्ये खरा जर वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिलेला घडलेला आहे आणि लक्ष्मणाला. तुम्हाला शेषाने सांगितलं, भाऊ मी तुझ्या नादी लागणार नाही. देव आहे महाराज तो. देवासारखा हुशार मनुष्य जगात कोणीच नाहीये. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. देवाने सांगितलं, मागच्या जन्मात तू माझा लहान भाऊ झाला म्हणून तू माझं सगळं ऐकलं ना, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीला मी आज्ञा तुझी बारे. तू आता माझा मोठा भाऊ हो. अख्खं भागवत वाचा गड्यानो. 18,000 श्लोक आहे, 335 अध्याय, पण एकाही श्लोकामध्ये बलराम दादाचं भगवान श्रीकृष्णानं ऐकलं नाही नाही आणि नाही. कौंडण्यपुराशी जावे तुम्ही. रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं तू कौंडण्यपुराला जा. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाली आहे का. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली, आकाशवाणी झाली, कंसा अबे ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणारा 8वं पोरग तुला मारणार आहे. खरं सांगा, आपल्या बहिणीचं पोरग आपला मर्डर करणार आहे. भावाला कळल्यानंतर तिला पैठणी घेईल, तिला हिस्सा देईल. कंस होता ना तो, घेऊन या खडग मारा या धावला ना, हात तो धरीला. वसुदेवानं हात पकडला, कंसा हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे ना रे. हिनं काय केलं, आम्हाला कारागृहामध्ये ठेव. ठरल्याप्रमाणे कारागृहामध्ये ठेवलं. 2-3 वर्ष ओलांडले, सोन्यासारखं लेकरू झालं. वसुदेवानं ते लेकरू हातात घेतलं आणि कोणाकडे गेले, कंसाकडे गेले. थोडं लक्ष द्या माझ्याकडं. तुम्ही अनेक वर्षापासून कार्यक्रम ऐकत आहात, भागवत कथा ऐकत आहात, शिवमहापुराण कथा ऐकत आहात, रामायण कथा ऐकत आहात. एक छोटासा प्रश्न इथं बसणाऱ्या मायांना आहे, कंस हा देव होता का राक्षस होता? माया हो, कोण होता तुमचा? मावस भाऊ होता, माम भाऊ, कोणीतरी असेल ना, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. कोण होता कंस? कंस हा राक्षस होता. लक्ष देऊन ऐका, कंस हा राक्षस होता. कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर एवढे हलकट झालोय महाराज, गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलोय. ज्याला त्याला असं वाटतं मला पोरच पाहिजेत. पोरं काय दिवे लावतात मला काही माहित नाही. दशरथ माहिती तुम्हाला? दशरथ तुमच्या गावचा नाही. प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. त्याला 4 पोरं होते, राम, लक्ष्मण, भरत आणि मग दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आपल्यासारख्या पोरायचं काय घेऊन बसले आणि बापायचं काय घेऊन बसले. म्हणून सर्वांना माझी विनंती. कंसाने विचार केला मला तर 8वं मारणार आहे, पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको. असे बोट केले नारजीने. 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजला की इकडचा आठवायतो, इकडनं मोजला की इकडचा आठवायतो. देव येतो, खेळतो येण्याची, चतुरातो शिरोमणी.